Chapter number 7, thermal properties of matter. Sir, chapter number 6 was mechanical properties of solids. तो सॉलिडशी रिलेटेड होता आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज होत्या की जिथे कायम फोर्स लागायचा नाही का. प्रॅक्टिकली स्ट्रिंग असायची, ओढली जायची, वायर असायची, ओढली जायची. एखादा ब्लॉक असेल ढकलला जायचा, एखादा बलून असेल तो फुगवला जायचा, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला प्लस, व्हॉल्यूम डिक्रीज झाला मायनस. एखादा ऑब्जेक्ट पाण्याखाली दाबला गेला, ठीक आहे ना, त्याच्यावरती प्रेशर आला, व्हॉल्यूम कमी झाला मायनस. सो फोर्स लावला जायचा. दॅट्स वाय मेकॅनिकल वर्ड वॉज देअर. इथे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे बेटा. थर्मल इज रिलेटेड टू हीट. प्रॉपर्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आराम करणे आपली प्रॉपर्टी आहे, एन्जॉय करणे आपली प्रॉपर्टी आहे. तसं हे मॅटर म्हणजे सराउंडिंग मधल्या कशाचं पण, ठीक आहे ना. इथे जनरली आपण कशाच्या बाबतीत फक्त काय करणार आहे, हीट वर्ड विल कम इन टू द पिक्चर. हीट वाले इफेक्ट बघणार आपण, थर्मल इफेक्ट नाही बट थर्मल प्रॉपर्टीज. हीट दिल्यानंतर काय होतं त्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात आपल्याला मॅटरच्या. सो शाल वी स्टार्ट? येस बेटा, हा चॅप्टर सुरू झाला, थर्मल शब्द आला, दॅट मीन्स वी हॅव गॉट इंटरॅक्टेड विथ हीट. परफेक्ट. मग सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं हीट आणि वर्क ही एकच टोळी आहे. मग बेटा आपली जी हीट आहे, ओके, हीट, ह्या हीटचं एसआय युनिट काय रे बेटा? जूल. वर्कचं एसआय युनिट काय आहे बेटा? जूल. मग सर हा पण जूल, हा पण जूल, दोघांचा एसआय युनिट जर का जूल, व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन हीट अँड वर्क? बोलो, कमॉन, उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुमच्या भाषेत. तुमच्या मते हीट आणि वर्क काय आहे? दोघांचं एसआय युनिट चला मान्य केलं सेम आहे, बोलो. साहिलजी तुमच्या भाषेत हीट आणि वर्क नेमकं काय सर? व्हॉट इज हीट, व्हॉट इज वर्क? तुम्हाला काय वाटतं? पूछता है सक्सेस, आपको क्या लगता है? वर्क क्या है, हीट क्या है? इन योर ओन लैंग्वेज, व्हाट इज वर्क एंड व्हाट इज हीट? नो आंसर? बोलो साहिल जी, प्रणीत ऋषि, व्हाट इज वर्क एंड व्हाट इज हीट? जाऊ दे, मी सांगतो बेटा. हीट आणि वर्क both are ways of transfer of energy. They both are ways of transfer of energy. आता फील आला पाहिजे तरच तर काही खरंय. इमॅजिनेशन झालं पाहिजे ना, नाही तर काय सर, कोणता वे, कसं काय फील करू सर, कसं काय अंडरस्टँड करू? बेटा हीट आहे, बरोबर. कशाला हीट देता? थंडीत तेल उडतं, तुम्ही त्याला हीट देता, बरोबर. मग काय होतं? एनर्जी ट्रान्सफर होतो. कशी होते? मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल. तुम्ही हीट दिली उष्णतेमुळे, एका मॉलिक्यूलने दुसऱ्या मॉलिक्यूलला हीट दिली, एकामेकापासनं ते थोडेसे तुटक व्हायला लागले ना, मोकळं झालं तेल. बेस्ट एक्झाम्पल, बरोबर. वर्क, एखादा टेबल आहे, ढकलला, थोडासा पुढे गेला, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट झालं इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, इज वर्क, बरोबर. सो एनर्जी ट्रान्सफर झाली ना. मी माझ्याकडे असलेली एनर्जी काहीतरी ढकललं, त्यामध्ये शिफ्ट केली. सो वेज ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ट्रान्सफर झाली माझ्याकडून टेबलमध्ये, बरोबर का नाही? तुमच्या गॅस कडून तुमच्या तेलाच्या बाटलीकडे भाजी केली, हीट. क्लिअर बेटा? दे बोथ आर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मग दोघांमध्ये असलेला फरक काय? तर बेटा आपलं जे हीट आहे ना, हीट बेटा, हीट इज नॉन मेकॅनिकल वे आणि वर्क इज मेकॅनिकल वे. काय फरक आहे बेटा? वर्क इज द मेकॅनिकल वे, की प्रॅक्टिकली फोर्स लावा लागतो ना वर्क करण्यासाठी, राईट. आणि हीट इज नॉन मेकॅनिकल वे. हीट इज नॉन मेकॅनिकल वे. चलो क्लियर है? क्लियर है? हीट एंड वर्क आर टू डिफरेंट वेज ऑफ ट्रांसफरिंग एनर्जी. अरे वाह,
the distinction between, yes, very good, they both are ways of transfer of energy, but त्यांच्या दोघांमधला जो प्रॉपर डिफरन्स आहे ना बच्चा, वर्क इज द मेकॅनिकल वे अँड हीट इज द नॉन मेकॅनिकल वे. वर्क मध्ये काहीतरी फोर्स आपल्याला लावा लागतो, हीट मध्ये तशी परिस्थिती नाहीये. देर इज अच्छा सर, मग व्हॉट इज हीट? वर्कची कॉन्सेप्ट क्लिअर आहे सर. युट्यूबवरती आपण छोटासा व्हिडिओ पण टाकवला 3 केसेस साठी. सर व्हॉट अबाउट हीट? सो बच्चा हीट इज, हा जो हीट आहे, हीट इज नथिंग बट average energy of each molecule. Heat is average energy of each molecule. म्हणजे काय सर? चल फील आला की मजा येईल. बट इफ somebody asks what is heat, you have to say प्रत्येक मॉलिक्यूलची एक एव्हरेज एनर्जी. लेट्स अंडरस्टँड की बेटा वी हॅव 2 बॉडीज, एक बॉडी A and we have second body B. This body is at 50 degrees Celsius, this at 20 degrees Celsius, नाही का बेटा? इथे 2 मॉलिक्युल्स आहेत, राईट? इथे पण 2 मॉलिक्युल्स आहे, राईट, ऍट द सेम डिस्टन्स, बरं का? इथे पण 2 मॉलिक्युल्स आहे, हजारो करोडो मॉलिक्युल्स आहे, नाही का? इथे पण आणि इथे पण. ही एक बॉडी, ही एक बॉडी, हे पाणी, हे पाणी, काही अडचण नाही, याच्यात पाणी, याच्यात पाणी, मॅटर काही पण असू शकतं, सॉलिड, लिक्विड, गॅस. बेटा हे 50 डिग्रीला आहे आणि हे 20 डिग्रीला आहे. कोण गरम आहे? हा गरम आहे. गरम म्हणजे काय? ठिंग. समजा हे पप्पा आहे आणि ही आई आहे. पप्पा एकदम गरम आहे, आई एकदम शांत आहे, राईट? सो गरम बॉडी असते म्हणजे काय? ज्यादा व्हायब्रेशन विल बी देअर अमंग द मॉलिक्युल्स. ज्यादा व्हायब्रेशन. बघ ना, तेल तू टाकलं, गोठलेलं आहे आणि तुला काय करायचं? पटकन गरम करायचं. तू काय करणार? ज्यादा हीट, ज्यादा टेम्परेचर वाढवणार. ज्यादा टेम्परेचर वाढवलं की प्रत्येक मॉलिक्युलला ज्यादा एनर्जी भेटणार, ज्यादा एनर्जी ट्रान्सफर होणार ना. हीट इज द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. सो जितकं टेम्परेचर तितकं ज्यादा व्हायब्रेशन वाढणार त्या मॉलिक्युल्स मध्ये आणि त्यांच्या एकमेकांमधलं जे बॉन्डिंग आहे ते तुटून जाणार. Did I say no? Covalent bond is between the molecules. Those bonds will break. जितकं ज्यादा टेम्परेचर तितके फटाफट. सो बेटा यांच्यामध्ये जे व्हायब्रेशन आहे विल बी मोर. ठीक आहे ना? आणि बेटा ह्या 20 डिग्री सेल्सिअस वाल्या बॉडीमध्ये याच्या कंपॅरिझन मध्ये दिस व्हायब्रेशन विल बी लिटल स्लो. ठीक आहे ना? इथे एकदम एकदम फास्ट व्हायब्रेट होतील, बरोबर का नाही? So beta, if I compare both the bodies, can I say because of more temperature here, faster vibration? Okay, faster vibration. And can I say इथे slower vibration किंवा less vibration? Clear आहे? एकदम फास्ट व्हायब्रेट होती, हे एकदम स्लो व्हायब्रेट होती. आता पहिली बॉडी आणि दुसरी बॉडी, गरम पाणी आणि गार पाणी. आंघोळीला आपण गरम पाणी घेतलं, त्यामध्ये गार टाकतो किंवा गार थोडंसं घेतलेलं असेल तर गरम त्यामध्ये टाकतो. दोघांना मिक्स केलं आपण. दोघांना काय केलं? दोघांना मिक्स केलं. तर हीट कोणाकडून कोणाकडे जाईल? ए कडून बी कडे, ए टू बी का बी टू ए? कमॉन. दोघांना जोडलं किंवा दोघांना एकत्र केलं तर हीट कोणाकडून कोणाकडे जाईल? ए टू बी का बी टू ए? कमॉन एव्हरीवन. हीट कुठून कुठे जाईल? परफेक्ट. ए टू बी, हायर टू लोअर. व्हेरी गुड. सो बच्चा हीट विल फ्लो. Okay, if heat has to be transferred, then beta heat flow from A to B. Okay, A to B म्हणजे काय? higher temperature to low temperature. So बच्चा heat will flow, basically heat will flow when there is difference in between temperatures. हीट एक्सचेंज लॉ क्लास 10th मध्ये आपण सगळं शिकलेलो आहे. हीट विल फ्लो. सो बेटा डू रिमेंबर
आपण युट्यूबवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे, लर्न टू क्रिएट ट्रिक्स विथ प्रोफेसर अमोल कारखेले. अशी आपण जी पहिली क्लिप बनवली आपली, त्यामध्ये दिलं होतं बच्चा, हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर, वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर, सिमिलरली चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. प्रत्येक जण हाय टू लो फ्लो होतो. प्रेशर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. कॉम्प्रेसर असतं, कॉम्प्रेसरकडे प्रेशर जास्त आहे, तुमचं टायर छोटूस आहे, हायर टू लोअर. क्लिअर ना बेटा? सो फील क्लिअर आहे सगळ्यांना? फटाफट बोलो, येस ऑर नो. हीट हा ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे, टेम्परेचर मध्ये डिफरन्स असला पाहिजे, देन हीट विल फ्लो हायर टू लोअर. कम ऑन, इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? बोलो बोलो बोलो, पुढे जाऊया. चलो, सगळ्यात महत्वाचा टॉपिक फॉर क्लास 11 एज वेल एज क्लास 12 की बच्चा थर्मोमेट्री. थर्मोमेट्री थर्मोमेट्री ही एक ब्रँच ऑफ फिजिक्स आहे की इट इज रिलेटेड टू स्केल, मोजमाप. आपण नाही का युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टर मध्ये बाकीचे सगळे 7 फंडामेंटल घेतल्या नाही का, फिजिकल क्वांटिटीज. बाकी डिराइव्ह जवळपास 1 डझन घेतल्या, त्या भरपूर येतात, 60-70 आहेत त्या. ठीक आहे ना बेटा? हळूहळू पिक्चर मध्ये येत जातात. जसं टॉर्क आला होता, तो आधी नव्हतं शिकलो आपण. इन दिस वे युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये हा टॉपिक ज्यादा कन्सिडर नव्हतं करू शकत आपण. स्पेशल डिस्कशन विल बी हिअर रिगार्डिंग थर्मोमेट्री. बेटा ही बघा स्केल वाली ब्रांच आहे थर्मोमेट्री. कि बच्चा थर्मोमेट्री इज द ब्रांच ऑफ द फिजिक्स विच डील्स विथ मेजरमेंट किंवा स्केल, टेम्परेचर स्केल, मोजमापासाठी नाही का. टेम्परेचर मोजमापाचं जसं लेंथ आहे, आपण मीटर घेतो, मास आहे, केजी घेतो, राईट. सो टेम्परेचर हॅज बीन मेजर्ड. तुम्ही ऐकलं असेल सेल्सिअस आणि केल्विन, आहे की नाही? आता फॅरेनहाइट एक नवीन येईल. सो बेटा वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीचे मेजरमेंट ऑल ओव्हर वर्ल्ड डिफरंट मेजरमेंट सिस्टम्स आर अवेलेबल. ओके बेटा लक्ष दे, इट इज डीलिंग विथ द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. थर्मोमेट्री इज डीलिंग विथ द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. डब्बा करतो जरा बरं दिसेल. ओके, मेजरमेंट ऑफ दी टेम्परेचर. फिजिसिस्ट लोकांनी काय केलं बेटा, सगळ्यात जवळचं फेमस लिक्विड कोण आहे आपलं? पाणी आहे. जल है तो जीवन है. ठीक आहे. सो पाण्याच्या बाबतीत स्टडी काय केला की पाणी त्याचा एकदा आईस होतो नाही का, आणि त्याला हीट दिली तर पुन्हा पाणी होतं. सो एक लोएस्ट आणि एक हायेस्ट असे 2 टेम्परेचर ठरवले, राईट. बघ ना, एक लोएस्ट स्केल, एक हायेस्ट स्केल. बेटा आपल्या वॉटरसाठी नाही का, मग 2 स्केल बनवले. जो लोएस्ट पॉइंट आहे तो मेल्टिंग ऑफ आईस. बघा बेटा, मेल्टिंग ऑफ आईस नाही का, मेल्टिंग पॉइंट किंवा मोर स्पेसिफिकली बेटा वी कॅन राईट आईस पॉइंट. ओके, जो यू पीपल नो दॅट इट इज 0 डिग्री सेल्सिअस, राईट. आणि बॉइलिंग पॉइंट इज 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग ऑफ वॉटर, हा केल्विन डिग्री अँड सेल्सिअस. अच्छा, डू अंडरस्टँड, एकदम क्लिअर करतो मी. ओके, चलो स्टुडंट्स ऑफ क्लास 12th, बिकॉज दिस वीडियो विल बी फॉर क्लास 12 गाइज एज वेल. ओके बेटा, चलो. मेल्टिंग ऑफ द आइस 0 डिग्री. बॉइलिंग ऑफ वॉटर बेटा, बॉइलिंग पॉइंट म्हणता ना तुम्ही, बॉइलिंग ऑफ वॉटर त्याला स्टीम पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट असं पण बोलतात. परफेक्ट. चलो ठीक आहे. आईस पॉइंट 0, बॉइलिंग पॉइंट किंवा स्टीम पॉइंट किती बेटा? 100. ओके, दिस इज फॉर सेल्सिअस, दिस इज फॉर सेल्सिअस. इन ब्रॅकेट आय विल राइट सी. चलो, हे सगळ्यांना माहिती आहे. बाकी नवीन पिक्चर मध्ये फॅरनहाइट. ओके, तो एक कपड्यांचा ब्रँड पण आहे आता. ठीक आहे, कुठेतरी दिसल्यासारखा झाला होता फॅरनहाइट. ओके बेटा, बघ लक्ष द्या. तर बेटा फॅरनहाइट हे जसं की आपण नाही का, एसआय युनिट जूल आहे, सीजीएस युनिट अर्ग आहे,
आणि वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. त्यापैकी एक फेमस फॅरनहाइट पण आहे. FAR फॅरनहाइट. फॅरनहाइट स्पेलिंग परत एकदा चेक करू द्या. FAHREN. येस, फॅरनहाइट. F बरं का बेटा. तर याचं जे लोएस्ट स्केल आहे ते होतं 32 डिग्री फॅरनहाइट यू कॅन से, आणि हायएस्ट 212 डिग्री फॅरनहाइट. ओके, ह्या स्केलमध्ये जो लोएस्ट त्यांनी पकडला तो पकडला 32 आणि हायएस्ट पकडला 212. क्लिअर आहे? ओके, सेल्सिअस झाला, फॅरनहाइट झाला, राहिला विषय केल्विनचा. बेटा केल्विन स्केल यू माइट हॅव हर्ड, है की नाही? सांग बरं, तुला जर का मी सेल्सिअस दिला आणि बोललो केल्विन करतो, कसा करशील? आहे का माहिती? कॅन यू टेल मी बेटा? मी जर का तुला सेल्सिअस दिलं, बोलो केल्विन करा, येईल का रे करता? स्पेलिंग चुकली. केल्विन, अरे बरोबर आहे ना. ठीक आहे. हा, 273.15. परफेक्ट. FAHRENHEIT. FAH. हा, साहिल जी, थैंक यू वेरी मच. थैंक यू साहिल जी. फैरनहाइट. ओके, परफेक्ट. वाई टू बी रॉन्ग सर, वी आर करेक्ट. फीलिंग व्हेरी व्हेरी हॅप्पी. ओके, चलो महत्वाचा मुद्दा. या 3 स्केल्स आहेत, यापेक्षा अजून भरपूर आहे. एक MCQ पण घेणार आहे मी. ओके, हा प्रणित जी, कॉन्सेप्ट क्लिअर लागते. पण चला स्पेलिंग पण बरोबर लिहायचं, त्यात काय लिहू शकतो का नाही आपण? येस, वाय टू कमिट मिस्टेक. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जितका आपल्याच्याने होईल बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा, बाकी भगवान भरोसे. देवा बघतोयस ना, आम्हाला सांभाळून घे. ठीक आहे, पोरं एवढे सकाळी उठतायत 6 वाजता, कष्ट करतायत, लेक्चर करतायत, ते पण ऑनलाईन लेक्चर करतायत. 8-10 दिवसात ऑफलाईन लेक्चर करणार आहे. ओके, मजा वेगळीच असेल. चलो सो बेटा, चलो सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन, 3 स्केल आहे. 0 to 100, 32 ते 212, 273 ते 373 ते 0.15 किरकोळ. ओके, वी आर पुटिंग न्यूमेरिकल मध्ये आपण नाही घेत, बट चलो वी आर हॅपी विथ दिस. बेटा आता याला याच्यात, याला याच्यात, याला याच्यात, याला याच्यात, कोणालाही कोणामध्ये कन्वर्ट कसं करायचं, एक ग्राफिकल मेथड देतो सुंदर अशा प्रकारची. ठीक आहे, सो बेटा बघा, लक्ष द्या. आता बघ, एक ग्राफ करू आपण. मी इथे काय करतो, इथं सेल्सिअस घेतो, इथं फॅरनहाइट घेतो, इथे घेतो सेल्सिअस बरं का, आणि इथं घेतो फॅरनहाइट. ओके, फॅरनहाइट. ठीक आहे बेटा, आता आपण काय करू, जो मॅक्सिमम आहे फॅरनहाइटचा मॅक्सिमम किती बेटा? 212, राईट? 212. सेल्सिअसचा मॅक्सिमम आहे बेटा 100. परफेक्ट. ओके, चल दोघांना मॅच कर. ठीक आहे ना, दोघांचे मॅक्सिमम एकामेकांना भेटले, दोघांचे मॅक्सिमम एकामेकांना भेटले. तर बेटा फॅरनहाइटचा जो लाईक स्मॉलर स्केल आहे, लोएस्ट स्केल आहे की बच्चा, इट इज 32, राईट? 32 फॅरनहाइट. 212 फॅरनहाइट. दिस इज 32 फॅरनहाइट. सेल्सिअसचा लोएस्ट काय रे बेटा? 0. इज एव्हरीवन क्लिअर? बघा, प्रेझेंटेशन क्लिअर करत पाहिजे. मी जर जागा ऍडजस्ट करतोय. बघ, सेल्सिअसचा लोएस्ट 0, हायएस्ट 100. फॅरनहाइट लोएस्ट 32, हायएस्ट 212. क्लिअर बेटा? 32, 212. ओके सरजी. आता पुढे मी काय बेटा, त्या 32 पासनं इथपर्यंत बघा, एक स्ट्रेट लाईन काढली आपण 32 पासनं टॉप पर्यंत, नाही का? 32 पासनं 212 कडे हा व्हर्टिकली मूव्ह होईल, राईट? आणि हॉरिझॉन्टली सेल्सिअस मूव्ह होईल. सो ऍट एनी पॉइंट बेटा, ऍट एनी पॉइंट, कोणता तरी पॉइंट घे ना, कुठेतरी लेट अस से इथे पॉइंट घेऊ ना आपण बेटा. याच्यावरती एक पॉइंट घेतला. याचे जर मी तुला विचारलं कोऑर्डिनेट्स काढा, तर 10वीला आपण ग्राफ केले, हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय,
ह्या पॉइंटला तू फोन केला, हॅलो हॅलो माय डिअर पॉइंट, हॅलो बिंदू, मेरी प्यारी बिंदू, तू अभी कहाँ पे है? तर ती बिंदू काय सांगेल तुला, मी हॉर्जेंटली काहीतरी बघ ना, मी हॉर्जेंटली काहीतरी आले, तिला भेटायला तुला जायचं असेल तर ती काय म्हणाल, हॉर्जेंटली एवढे, एवढं म्हणजे किती, सेल्सिअस ना, सी म्हणू आपण. ओके बेटा, सेल्सिअस आहे, सी म्हणू. अच्छा, ती म्हणाल नंतर काय कर, तिथून पुढं वरती आहे मला भेटायला. ठीक आहे, झाला संगम. अरे ती बिंदू तिला भेटायला गेला, हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल, ठीक आहे. आणि मग ती बिंदू म्हणायला लागली, मेरे दिल में जगह खुदा की खाली थी, देखा वहां पे आज तेरा चेहरा है. भेटली, भेटलो, बिंदूला भेटलो. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल सेल्सिअस, व्हर्टिकल फॅरनहाइट. Perfect. C, F. Ha. So at any point, this story is clear. Okay. But, Sirji, what if, मी पुढे, ठीक आहे, मी दुसऱ्या कोणत्या तरी हायेस्ट बिंदूला भेटायचं जर का ठरवलं, तर 32 पासून काय करावं लागेल, इथे हॉरिझॉन्टल, तिथून पुढं व्हर्टिकल. परफेक्ट. सो 32 पासून तर 212 पर्यंत सेल्सिअस कन्व्हर्जन करत करत खेळत जायचं असेल, बेटा लक्ष द्या, सी कॉमा या, बेटा लक्ष दे. सो कॅन आय से, हा एक ट्रायंगल भेटतोय, थोडीशी ट्रिगोनोमेट्री यूज, आपली जॉमेट्री यूज करू. बेटा लक्ष द्या, थोडस डार्कन करतो याला, कारण की हेच तर खेळायचं आपल्याला. प्लीज लक्ष दे, दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर महाराष्ट्र बोर्ड, सीईटी, जी, नीट. परत कधीही हे विसरायचं नाहीये. दिस इज फॉर क्लास 11 एज वेल एज क्लास 12. ठीक आहे, चलो दोन ट्रायंगल भेटले, शेड केले, डार्कन केले, मजा आली. आर दीज टू ट्रायंगल्स सिमिलर? येस सर, टू ट्रायंगल्स, मी माझ्या भाषेत असं म्हणतो, ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम अँगल. मी माझ्या भाषेत असं म्हणतो, टू ट्रायंगल्स विच आर ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम अँगल आर सिमिलर. अच्छा सरजी, मग आता हे सिमिलर असतील तर मी त्यांच्या, बघा बेटा लक्ष देता, हॉरिझॉन्टल म्हणजे व्हर्टिकल अगेन्स्ट हॉरिझॉन्टल रेशो लिहू शकतो का नाही, क्लास 10. येस. हा, चलो मजा आली, इंटरॅक्शन चालू आहे ऑनलाईन मध्ये. आय एम व्हेरी हॅपी दॅट एव्हरीबडी इज इंटरॅक्टिंग विथ मी. सो बच्चा लक्ष दे, बघा व्हर्टिकली बेटा, कॅन आय से धिस साइड अपॉन धिस साइड इज इक्वल टू धिस साइड अपॉन धिस साइड. आय रिपीट, हे बघ ना, व्हर्टिकल धिस साइड अपॉन मोठे ट्रायंगल ही साइड इज इक्वल टू धिस साइड अपॉन धिस साइड. ओके. सो बेटा, ही व्हर्टिकल साइड ऑफ द छोटा ट्रायंगल काय असणार आहे बेटा, हे बघ ना, एवढा येत आहे ना, त्यातनं 32 वजा कर, एफ मधून खालचे 32 वजा ना, एवढंच पाहिजे ना मला, एवढंच पाहिजे. हे 32 आहे, सॉरी हे 32 आहे, हे बघ ना, एफ मधून हे 32 वळव ना एवढे. सो एफ मायनस 32, एफ मायनस 32 अपॉन ही साइड अपॉन मोठी नाही का, ही काय बच्चा 212 मधून हे 32 उडव, हे अख्खे 212, ह्यात हे 32 उडव, 212 मायनस 32. चलो परफेक्ट. इज इक्वल टू बघा परत एकदा, हे काय केलं आपण, छोट्या ट्रायंगलची व्हर्टिकल साइड भागिले मोठ्या ट्रायंगलची ही व्हर्टिकल साइड. परफेक्ट. बरं का, इज इक्वल टू, आता काय घेऊ शकतो मी, ही साइड किती बेटा, बघ ना, सी, खाली पण घेतलं बघ ना, सीच आहे ना, 0 टू सेल्सिअस असं बोलू ना आपण हॉरिझॉन्टल, सी. परफेक्ट, सी. सो बेटा त्याला सी मायनस 0 असं पण लिहितात काही टीचर्स, काही पुस्तकं.
सो आपण सी मायनस झिरो लिहू ना, सी वजा झिरो. ओके, आपण मोठ्याची बघ ना, हा ह्याची करस्पॉन्डिंग ही मोठी साईड हॉरिझॉन्टल बघ, ही काय बच्चा 100 मायनस झिरो. आय रिपीट वन्स अगेन, एक छोटू ट्रायंगल एक मोठू ट्रायंगल. ठीक आहे, छोट्याची व्हर्टिकल एफ मायनस 32 एफ मायनस 32 भागिले 212 मायनस 32 इज इक्वल टू सी मायनस 0 अपॉन 100 मायनस 0. क्लिअर आहे? येस. मग आता याला, ह्या फॉर्म्युल्याला तुम्ही सिम्प्लिफाय झालेलं असं पाहिलं असेल की बच्चा धिस इम्प्लाइज बघ ना, एफ मायनस 32 अपॉन 212 गेले 32 180 इज इक्वल टू सी अपॉन 100. धिस इम्प्लाइज, हा शून्य गेला, हा शून्य गेला, तिकडे बे 10 इकडे बे 18. सो बच्चा यू कॅन से एफ मायनस 32 अपॉन 9 इज सी अपॉन 5. जर तुला सेल्सिअस दिला, फॅरनहाइट काढा बोलले, मस्त पैकी पुट करत चल. सर कन्वर्ट 50 डिग्री सेल्सियस इंटू फॅरनहाइट. फॉर एक्झाम्पल 50 डिग्री सेल्सियस टू फॅरनहाइट. कसं करणार? 50 टाकून दे, 50 टाकून दे. शो बेटा, कॅन आय राईट? बघ ना सोल्युशन बघ आता, एफ मायनस 32 अपॉन 9 इज इक्वल टू सी किती आहे बेटा 50 अपॉन 5, 5 10 50, 10 गुणिले बघ ना, दिस इम्प्लाइज एफ मायनस 32 इज इक्वल टू किती झाले बेटा 90. दिस इम्प्लाइज फॅरनहाइट मध्ये किती झालं, 90 मध्ये 32 टाका 122. बोलो, फिलिंग हॅप्पी? कम ऑन एव्हरीवन, फिलिंग हॅप्पी? अरे इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? बघ, लक्ष दे, हा जो डब्बा आहे, जो आवडेल तुला, जो आवडेल, हे बघ फास्ट मध्ये ग्राफ करायचा, 2 वेळा प्रॅक्टिस करायची, फॉर्म्युला पाठ होऊन जाईल. नाही झाला तर ग्राफ आहे, फटाफट करायची. अरे यस ऑर नो? ज्याला हा डब्बा आवडेल हा डब्बा पाठ करा, लक्षात ठेवा. ओके, अजून तर पुढे जायचं आपल्याला, तिन्ही ऍट ए टाइम करायचे, तोही फॉर्म्युला देणार मी. पण चला, फेमस आहेत, ह्याला एक डब्बा करू, शेडेड, ह्याला एक करू, मग स्क्रीनशॉट घे. कम ऑन, हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? हे बोला फटाफट. ऋषी, आय वॉन्ट रिप्लाय ऑफ एव्हरीवन. अरे बोलो. अनुष्का, आदिती, प्रणव, रोहित सर ते कुठे आहेत? अरे दे आर ऑल्सो अटेंडिंग द लेक्चर. सध्या ते झोपेत म्हणून काय झालं, ते नंतर करतील अटेंड. कम ऑन, एकदम क्रिस्टल क्लिअर. अरे रोहित इज सेइंग नो, नाही समजलं? अच्छा, बघ लक्ष दे, काय केलं आपण? हॉरिझॉन्टल सेल्सिअस, वरती फॅरनहाइट घेतलं. हॅपी? ओके सर. हे बघ, सेल्सिअस फॅरनहाइट. आपण काय केलं, फॅरनहाइट सुरू होतं 32 पासून 212, हे बघ ना, 32 to 212. ओके, मग आपण काय केलं, 100 आणि 212 दोघांना भेटवलं, तर तो हा पॉइंट आहे टॉप वाला. मग लो पासून टॉप पर्यंत ग्राफ असा बनेल ना, तिरका. सो कोणत्या एका पॉइंटला सी कॉमा एफ, बघ ना, हॉरिझॉन्टल इज सी, व्हर्टिकल इज एफ. इथून बरं का, सी व्हर्टिकल इज एफ, राईट. सो तुला बरं का हे डिस्टन्स विचार, आता लक्ष दे, मी इथे लिहितो बरं का. शेडेड ट्रायंगल मध्ये ही साईड काय होईल बेटा, एफ मायनस 32. हे बघ ना, ही एफ मायनस 32 आणि ही काय होईल 212 मायनस 32. क्लिअर आहे? शेडेड कशामध्ये, खालची 32 सोडव. हॉरिझॉन्टली बेटा ही काय होईल, छोटी सी, बघ ना, ही काय होईल सी, राईट. आणि ही मोठी काय होईल, बोला 100. अरे ऍक्टी, बघ ना, ही 0 to 100, मोठी 100 आहे आणि छोटी सी आहे. कम ऑन, क्लिअर विथ एव्हरीवन? यू मे टेक स्क्रीनशॉट इफ यू विश इन दिस वे. फक्त कन्फ्युजन नको. ठीक आहे बेटा. सो दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. ओके, मग बेटा मला सांग, ही साईड भागिले ही साईड इज इक्वल टू ही छोटी साईड भागिले मोठी साईड. संपलं, त्याला फक्त सिम्प्लिफाय केलंय पुढे. कम ऑन, हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? यू मे टेक स्क्रीनशॉट राईट नाउ इफ यू विश. कम ऑन, हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड?
रोहित, आता समजलंय का? ठीक आहे. चलो बघा, आता लक्ष दे बेटा. हे झालं ग्राफिकली हाईट डब्ल्यू फॅरनहाइट इंटू सेल्सिअस. आता कोणत्याही स्केलला कोणामध्येही कसं कन्वर्ट करायचं, ठीक आहे ना. तो कुठल्याही देशातलं स्केल विचारलं बरं का. रूमर नावाचं पण एक स्केल आहे, त्याचं एमसीक्यू आपण घेणार. दॅट क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द नीट एक्झाम. बघा आता लक्ष दे बेटा. एक जनरल फॉर्म्युला तुला आता मी सांगतो, कोणाच्याही साठी. कुठलंही कन्व्हर्जन, कोणत्याही देशातलं टेम्परेचर कन्व्हर्जन तू कशात पण करू शकतो. ओके. एक जनरल फॉर्म्युला विल गिव्ह की बेटा रीडिंग माइनस आइस पॉइंट, रीडिंग माइनस आइस पॉइंट अपॉन स्टीम पॉइंट माइनस आइस पॉइंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. बच्चा फॉर एनी स्केल, फॉर एनी कोणत्याही स्केलसाठी, बस एवढं लक्षात ठेव, कुठल्याही स्केलसाठी. ठीक आहे ना बेटा. फॉर एनी स्केल, कोणते स्केल असू दे, रीडिंग मायनस आइस पॉइंट अपॉन स्टीम पॉइंट मायनस आइस पॉइंट. ओके. बघा आता लक्ष दे. 1 2 3 इंटर कन्व्हर्जन ऍट अ टाइम तिघांसाठी पण लिहू आपण. 0 पासून 100 पर्यंत कुठेतरी सी असेल, 1 2 3 कुठेतरी सी, कुठेतरी एफ आणि कुठेतरी के असेल. राईट. चल अकॉर्डिंग टू फॉर्म्युला रीडिंग, बच्चा सेल्सिअस मध्ये काय लिहू, सी. बघा लक्ष द्या, सी मायनस आइस पॉइंट काय त्यासाठी 0 अपॉन स्टीम पॉइंट मायनस आइस पॉइंट, टॉप मायनस बॉटम, 100 मायनस 0, 100 मायनस 0. चलो इज इक्वल टू, बघा बच्चा कॉन्स्टंट आहे, सो यासाठी सुद्धा रीडिंग काहीतरी फॅरनहाइट एफ मायनस आइस पॉइंट म्हणजे लोएस्ट 32 भागिले टॉप मायनस बॉटम स्टीम मायनस आइस. बघ ना 212 वाला 32. चला परत एकदा नाही का, हा रेशो कॉन्स्टंट यासाठी सुद्धा रीडिंग वॉज अ लोएस्ट भागिले टॉप मायनस लोएस्ट. वन्स अगेन रीडिंग के मायनस आइस म्हणजे लोएस्ट 273.15 भागिले टॉप मायनस लोएस्ट स्टीम मायनस आइस 373.15 वजा 273.15. बोलो मजा आली. You can do anything now. अरे come on, have you understood? You can do anything now. You can take any ratio. आता मग शिकून घेतलं होतं ना आपण. क्लिअर आहे? काय लक्षात येईल जनरली? दिस फॉर्म्युला. विथ द हेल्प ऑफ दिस तू कुठलाही एमसीक्यू कोणत्याही देशातलं तुला जर युनिट दिलं तू विथ द हेल्प ऑफ दिस यू कॅन सॉल्व्ह. चल टेन्शन घेऊ नको, आपण मस्तपैकी 1-2 सम सोडवणार आहे. ओके. चलो याला थोडस मुद्दाम डार्कन करतो. ओके बेटा. सो आजच्या अख्ख्या लेक्चरचा इफ यू आस्क मी, हे बघ स्टार एवढा एक फॉर्म्युला, यावरनं एव्हरीथिंग कॅन बी कॅल्क्युलेटेड. राईट. फॉर एक्झाम्पल बेटा लक्ष द्या. हे बघा आता लक्ष द्या. सपोज somebody ask you बिफोर दॅट सेल्सिअस आणि केल्विन या दोघांमधलं, आपण या दोघांमधलं पाहिलं ना मगाशी. आता आपण सेल्सिअस आणि केल्विन या दोघांमधलं रिलेशनशिप पाहू. ड्रू. ठीक आहे. असं तुम्ही सेल्सिअस आणि केल्विन बघ दोघांमध्ये. बेटा जर का सोडवलं तर मी डायरेक्ट हे बघ लक्ष दे, सी अपॉन 100 इज इक्वल टू के मायनस 273.15 के मायनस 273.15 अपॉन 373 पॉईंट मधून म्हणजे ह्याचा 100चा फरक आहे. 373 मधून 273 बोलो 100 0.15 कॅन्सल. 100 ला 100 सुखी. सो बेटा मायनस जर का पलीकडे प्लस केला तर काय दिस इम्प्लाइज
दिस इम्प्लाइज केल्विन स्केल इज सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड करा. कमॉन स्क्रीनशॉट घे. इज एव्हरीवन फिलिंग हॅपी? अरे बोलो भाई. इज एव्हरीवन फिलिंग व्हेरी व्हेरी हॅपी विथ कन्वर्जन? कमॉन. डन विथ स्क्रीनशॉट? डन विथ स्क्रीनशॉट? हा. सो पटकन हा ग्राफ पण लक्षात ठेवा. एक दोन प्रॅक्टिस केली सगळं लक्षात राहतं. राईट. फॉर्म्युला पण लक्षात राहतो. मोघम रट्टा मारायचा नाही. फिजिक्स मध्ये रट्टाफिकेशन विल नॉट वर्क. राईट. चलो. सो बेटा सपोज चला आता मला करून दाखवा सगळ्यांनी. 27 डिग्री सेल्सिअसला करून दाखवा. फॅरनहाइट आणि सेल्सिअस केल्विन मध्ये करा. 27 डिग्री सेल्सिअस कर बरं कन्वर्ट. तोपर्यंत आय विल रब द बोर्ड. बोलो कमॉन. 27 डिग्री सेल्सिअस टू बी कन्वर्टेड इनटू फॅरनहाइट अँड केल्विन करून दाखवा. बोलो रोहित, रोशी, प्रणित. अरे जमलं का नाही? क्वेश्चन इज convert 27 degree Celsius into Fahrenheit and Kelvin. ओके. अरे आलं का कोणाचा आन्सर? फॅरनहाइट 48.6. बरं बघू आता आपण. केल्विन बघ लक्ष दे बच्चा. सोल्यूशन प्यारे बच्चों वी आर हैविंग कन्वर्जन फॉर्म्युला. केल्विन 300.15. अच्छा बघ आता लक्ष दे. 48.6 फॅरनहाइट आणि केल्विन 300.15 असं प्रणितचं उत्तर आहे. सो बेटा काय सांगतो तुम्ही? हा. सो फॉर्म्युला F-32/9 is C/5. राईट. ओके. सगळ्या व्हॅल्यूज टाकून दे. सो बच्चा F-32/9 is equal to C27/5. ओके. So F-32 9 निघून ना इकडे सोडला आपण इज 9×7=63. हाताला 6. 9×2=18 आणि 6 ओके अपॉन 5. हे -32 पलीकडे प्लस कर. F इज इक्वल टू +32 इज इक्वल टू 243 प्लस 5×2=10 हाताला 1 5×3=15 आणि 16 ओके इज इक्वल टू 3 आणि 0 3 6 आणि 4 10 हाताला 1 4×3 अपॉन 5 5×8 40 0.531. बोलो 80.6. अरे बोलो बोलो बोलो. डन 80.6 फॅरनहाइट. अच्छा गुरुजी वी वॉन्ट 18 केल्विन. सो बेटा केल्विन म्हणजे सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड करा. 27 plus 273.15 and the answer is coming out to be this. बोलो feeling happy? Feeling something, feeling happy. Shall we move on to the need level चे sum? बोलो जाऊया का आपण पुढे? Come on everyone. Done with screenshot? Very easy. मजा आली? Yes sir. चलो चले मितवा निट लेवल के सम के. नीट लेवल म्हणजे फार अवघड नाही. जितके कॉन्सेप्ट क्लिअर तितके इझिली
हे सम तो तुम्ही सर एकदम जादू सर एकदम. क्वेश्चन इज MCQ. MCQ for Römer scale, for that was asked in NEET exam. For Römer scale, ice point is 0 degree Römer and steam point is 80 degree Römer. Find value of 20 degree. Find value of 20 degree Celsius in terms of Römer. In terms of degree Römer, we have option A 24 degree Römer, option B 14 degree Römer, option C 16 degree Römer. Okay, then we'll screenshot of the question. Solution. कोणत्या देशातला आहे वी डोंट नो, बट रूमर एक स्केल आहे की बेटा रूमर मध्ये ना आइस पॉइंट दिला 0, स्टीम पॉइंट इज एट 80. सो बच्चा कैन आई से 0 degree Celsius to 100 degree Celsius melting to steam for Celsius. So हा जो रूमर है has been given to be ice point at 0 degree Römer, steam is at 80 degree Römer. चलो हैप्पी रूमर ला लिया अपन. प्यारे बच्चों, we are having a formula of reading minus ice point. Come on, reading. बोलो बोलो बोलो. Minus lowest ice point upon top minus bottom steam point minus ice point. Clear है? Okay, is always बोलो 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 constant for any scale, so therefore this implies reading is C minus lowest ice point is 0 upon top minus bottom steam minus ice 100 minus 0 is equal to reading is rumor R minus lowest is 0 upon top minus lowest 80 minus 0. Happy? Steam minus ice is equal to soda, which is simpler. This implies C upon 100 is equal to R upon 80. 20 चौक 80, 20 पाचे 100. Rumor is 4/5C. Rumor is 4/5C is equal to 4/5. 20 कन्वर्ट करा बोलले होते आपण बोललो येस सर. हॅपी. 5 चौक 20, 4 चौक 16. रूमर 16 डिग्री. रूमर कुठे गेला ते? चलो बोलो. इज एव्हरीवन हॅपी?